नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि शंकरपाळे आपण केले, बरेचदा केले, दरवर्षी दिवाळीत करतो. पण आजचा जो प्रकार आहे शंकरपाळ्यासारखाच आहे. प्रोसेस वेगळी आहे, त्याच्यामध्ये चव वेगळी आहे. नाव आहे खारे पाळे, पण याचा अर्थ असा नाही की फक्त मैद्यामध्ये मीठ घातलं आणि खारे पाळे झाले. त्याला प्रोसेस आहे, वेगळी आहे, इंटरेस्टिंग आहे. पहा, 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा, चिमूटभर सोडा, चवीनुसार मीठ. साधारण 2 वाटी आहे तर आपण हे 2-2.5 चमचे तूप घालूया. याला व्यवस्थित एकत्र करून घेऊ. हे तूप जे आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. हे सगळं एकत्र झालं की बघा, ह्याला अशी मूठ वळली पाहिजे. एवढं मोहन किंवा तूप तेल यामध्ये असावं. आता यामध्ये आपण तूप घातलं, मीठ घातलं, त्यानंतर काय सोडा घातला, हे सगळं झालं. आता हा जो ट्विस्ट तुम्हाला म्हटलं तो काय, तर ह्याला ताकात आपल्याला भिजवायचा आहे आणि तासभर ठेवायचं आहे. आता मी हे जे ताक आहे ते बनवून घेतलं आहे. आणि ताक म्हणजे काय नाही, दही घ्यायचं, पाणी टाकायचं आणि घुसायचं. इतकी सिंपल त्याची प्रोसेस आहे ना. मुद्दाम सांगितलं नाही तर काही लोक म्हणतील आम्हाला ताक बनवणं येत नाही. येतं हो, तरी एक एनिवे. तर ह्याच्यात ताक घालून भिजवून टाकू. घट्ट भिजवायचं आपल्याला, त्याच्यामुळे जास्त ताक नको. आणि हे नुसतं भिजवून ठेवायचं नाही आहे, एक अजून मोठा ट्विस्ट आहे यामध्ये. आता हा गोळा जो आहे एक 5-7 मिनटं आपण ठेवून देऊ. आता हा भिजवलेला गोळा 5-7 मिनटं आपल्याला ठेवायचा आहे. आणि नंतर यावर अजून एक प्रोसेस आहे, म्हणून म्हटलं इंटरेस्टिंग आहे. आता हा पाटा वरवंट्यावर मी काय करतो आहे, पाटा वरवंट्यावर वाटून घ्या असं त्यांनी म्हटलंय. आता तुम्ही म्हणाल की सर पाटा वरवंट्यावर वाटलं, आमच्याकडे पाटा वरवंटा नाही आहे. हरकत नाही, मिक्सरमध्ये एवढा एवढा गोळा घ्यायचा, थोडा थोडा, आणि बारीक करून घ्यायचा. मी मुद्दाम घेतलं कारण ही पारंपरिक रेसिपी, पारंपरिक पदार्थ आहे. त्यांनी ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने करून पाहायचं. खरं की नाही. मी वाटून घेतो. आणि हे बारीक करता करता एक ट्विस्ट अजून आहे, यामध्ये जिरंसुद्धा घालायचं थोडंसं. आता हे आपण पाटा वरवंट्यातून काढून घेतलंय. याला पुन्हा एकदा छान मळून 1 तासभर आपण असंच ठेवून देऊ. पीठ भिजवून झालं, वाटून झालं, तेल तापत ठेवलं, तेल गरम झालं. आता वेळ आहे फ्राय पावडरची. फ्राय पावडरबद्दल पुन्हा पुन्हा मी रोज नेहमी सांगत असतो की फ्राय पावडरमुळे तेल जे आहे ते हलकं होतं. आणि साहजिक आहे, तेल हलकं झाल्यानंतर त्यामध्ये तळलेला पदार्थ कमीत कमी तेल घेऊन वर येतो. आणि हे गाळण्यासाठी मॅजिक फिल्टरची आवश्यकता असते. तशी आवश्यकता नसते, पण हे सुद्धा एक सोयीला आहे की मॅजिक फिल्टर आणि फ्राय पावडर, की हे जे गरम झालेलं तेल असतं ते गरम तेल याच्यातून गाळू शकतो. ठीक आहे. आता हे कसं वापरायचं बघा. हे मिसळून घ्यायचं. आता याची गोल पोळी लाटायची आपल्याला. आता ही गोल जरी म्हटली पण गोल आली नाही तरी चालेल. याला आपल्याला कापायचं आहे. आणि हे जर आहे तुमच्याकडे नसेल तर सरळ आपलं पिझ्झा कटर घ्यायचं, ये बात.
एक छोटी टिप तुम्हाला देतो. ती टिप छोटी जरी असली तरी खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळी आपण चकली किंवा शंकरपाळे किंवा असं तत्सम तळतो, की ज्यामध्ये मोहन आपण घातलेलं असतं, तर ते थोडं आपल्याला अपेक्षित जो रंग असतो त्याच्या थोडं आधीच काढा. कारण त्याच्या आतमधलं जे तूप असतं ते गरम होत असतं आणि त्याच्यामुळे तो पदार्थ ओव्हर फ्राईड नाही व्हायला पाहिजे. म्हणून थोडं आधीच काढायचं. मग अपेक्षित रंग आपल्याला मिळतो. आणि लक्षात महत्त्वाची आहे. क्या बात आहे. म्हणजे माझी अशी सवय नाही आहे, की मी बनवलेलं वाह! वाह! बहुत छान आहे वगैरे असं काही नाही. पण त्यातला जो वेगळेपणा आहे, की पाट्या वरवंट्यावर वाटून काय माहीत वेगळी चव आलेली आहे. आणि मुख्य म्हणजे दह्यात भिजवला आपण म्हणजे ताकात. तो वेगळेपणा अप्रतिम आहे. बनवा, खा, खिलवा. पुढे चला. पुढे जाताना क्लिक करा. काय? लाईक, सबस्क्राईब, शेअर. वाह!